हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। 1000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात। मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे। मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल। 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली। आज योगायोगाने लक्षवेधी लागली। अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब। माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं जेवढे काही अर्ज भरले जातील त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1,500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असं आपण केलं। आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही। मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला। पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे। एक, तुम्ही 2100 करणार का, दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे। नाही, उत्तर द्या ना, देऊ द्या ना। या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लॅरिफाय करते। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ॲप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यमं लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे। आणि KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे, हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे। 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची, कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही। ठीक आहे। सन्मान्य सदस्य हारून खान। केलं अध्यक्ष महाराज, त्यांनी मान्य केलं, उत्तर दिलं ना, अध्यक्ष महाराज त्यांनी मान्य केलं, लक्षवेधी 15 त्यांनी मिनिटं मान्य केलं। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं। यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस, एवढे फॉर्म भरलेच पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले। तुम्ही टार्गेट दिलेलं होतं, आणि मग तुमचं आता टॅब आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे। आम्ही काय तुम्हाला मदत केली ना, पण तुम्ही सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत, तुम्ही मालक नाही आहात। जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला। अजून सांगायचंय
की या रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यमं उपलब्ध करून दिले होते. प्रत्येक योजनेमध्ये असतात ॲप आणि पोर्टल. ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना दोन माध्यमं ही सगळ्या स्कीममध्ये दिले जातात. आपण इतरही स्कीममध्ये तपासलेत तरी त्या पद्धतीनं आहे. आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून अडीच कोटीच्या संख्येमध्येच आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला आता नव्याने काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये. आणि रेकॉर्डवर काही त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता. आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो, ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय. आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला. म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते. मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला. संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचा डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे. त्याचा तर आता लाभ 1200 आधी होता, पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता. त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही. काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती, त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता. त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे. आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे. शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो. शेवटचा काही आहे, लाडकी बहीण लाभार्थीमध्ये सुरुवातीला 2.63 कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर. आता ती पोर्टलवर केवळ 1.6 कोटी दिसते, म्हणजे जवळपास 1.5 कोटी लाभार्थी गेले कुठे. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या तरी एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे. आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या म्हणजे चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे. हे 1.5 कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतोय, कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ता प्रसिद्ध करतोय, ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्या निमित्ताने झाला पाहिजे. कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवतोय, विनाकारण पोहोचवतोय. मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं. 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते. 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन. आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे. आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो. आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो. आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000 खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत. यंदाच्या